पुण्यातील अपघात जो झाला त्याचं एक नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पुण्यातल्या नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात घडला आणि अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, 17 जण जखमी झालेत। तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। 2 कंटेनरमध्ये अडकलेल्या स्विफ्ट कारला आग लागली आणि हा भीषण अपघात घडला। आज संध्याकाळी ही घटना घडली। 2 कंटेनरच्या मध्ये एक कार अक्षरशः चिरडली गेली, तिला आग लागली। सीएनजी असल्यामुळे हा स्फोट झाला आणि या कारमध्ये सगळे जण होरपळून मृत्युमुखी पडली आहेत। पुण्यातल्या अपघाताचं हे नवं सीसीटीव्ही फुटेज अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पुण्यात आज संध्याकाळी भीषण अपघात घडला। नवले ब्रिजवरती नेहमीच रहदारी असते आणि याच वेळी एका कंटेनरचा कदाचित ब्रेक फेल झाला अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर या कंटेनरचा तोल सुटून त्याचं नियंत्रण सुटून त्यानं कारला धडक दिली आणि त्याला फरफटत नेत दुसऱ्या कंटेनरला तो जाऊन धडकला। आपण सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे पाहू शकतो कशा पद्धतीने ही कार या ट्रकच्या खाली आली आणि त्यामुळे ती फरफटत जाऊन त्या कारचा पुढे स्फोट झाला आणि आग लागली। या आगीमध्ये कारमधली सगळी जण होरपळून गेलीत आणि ट्रकमधला माणूस देखील होरपळून त्यांचा मृत्यू झालाय। पुण्यातल्या नवले ब्रिजवर झालेल्या अपघाताचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे। आपण पाहतोय अतिशय स्पष्ट या दृश्यांमध्ये दिसते हा अपघात कशा रीतीने घडला। Play Bridge couple of hours back, a heavy vehicle which had lost control due to reasons which is at present unknown rammed into several vehicles, and one small vehicle got sandwiched between a heavy vehicle which was in the front, leading to fire due to impact. And probably 4 to 5 inmates of this small vehicle have died. A lot of other injured have been shifted in various hospitals in and around this area. We are closely monitoring the situation. Rescue operation is almost over. Now we are trying to decongest and regulate the traffic. पुण्यातल्या अपघाताची ही दृश्य आपण पाहतोय। या अपघाताचं नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। संध्याकाळच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला। कशा पद्धतीने हा अपघात झालाय आपण दृश्यांमधून पाहतोय। एक कंटेनर होतं, त्याचं नियंत्रण सुटलं, तो पुढे भरधाव वेगानं गेला आणि या कंटेनरच्या चाकाखाली अक्षरशः एक कार आली आणि कारमध्ये सीएनजी असल्यामुळे त्याचा स्फोट झाला, घर्षण झालं। अर्थात काही मीटरपर्यंत ही कार फरफटत पुढे नेली गेली, त्यानंतर आग लागली आणि त्यामुळे या कारमधील आणि या कंटेनरमधील काही जण होरपळून गेलेली आहेत। अतिशय अंगाचा थरकाप उडवणारं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। पुण्यातल्या नवले ब्रिजवर संध्याकाळी अपघात घडला, ज्यात जवळपास 5 ते 6 जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी आहेत। सध्या या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते नेहमीच।